संदर्भात आणखी एक मोठी बातमी बघूयात। अल कायदाकडनं भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता असं निवेदन अल कायदाकडनं जारी करण्यात आलेलं आहे। एक मोठी बातमी, अल कायदाकडून भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता असल्याचं निवेदन अल कायदाकडनं जारी करण्यात आलंय। कालच्या ऑपरेशन सिंदूर नंतरच्या या सगळ्या घडामोडी आपण बघतोय। अल कायदाकडनं निवेदन जारी करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूर म्हणजेच भारताची आक्रमकता असं अल कायदाकडनं निवेदन जारी केलंय। आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानातलं लाहोर स्फोटानं हादरून गेलंय। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झालेत, त्यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षीकरण करण्यात आलेला आहे। लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे आणि या स्फोटानंतर लोक घाबरलेत, घराबाहेर पडलेत। ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। जीवितहानीबद्दलची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरून असं दिसतंय की इमारतींचं मोठं नुकसान झालंय आणि यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालेला आहे आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आणि आता यानंतर आपण थेट नागपुरात जाणार आहोत। या ज्या काही खोटारड्या बाता पाकिस्तानकडनं मारल्या जात आहेत की कालच्या या हल्ल्यादरम्यान भारताचे 5 फायटर जेट आम्ही पाडले असं म्हणणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत। नागपुरातनं आपल्यासोबत कर्नल सूर्यकांत चाफेकर आहेत, संरक्षण तज्ज्ञ, आणि त्यांच्यासोबतच आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे। थेट जाऊयात उदयकडे। नक्कीच पाकिस्तानकडून दावा केला जातोय की जे ऑपरेशन राबविण्यात आलं भारताकडून, त्या ऑपरेशन दरम्यान जे आहे ते भारताचे 5 पायलट विमानं जे आहेत ते जेट विमानं जे आहेत ते पाडण्यात आले आणि ह्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत। सर, तुम्हाला अनेक युद्धांचा अनुभव आहे पाकिस्तानसोबतच्या, मात्र काल जे ऑपरेशन भारतानं राबविलं त्या ऑपरेशनमध्ये 5 भारताचे जेट विमानं पाडले असा दावा जो आहे तो पाकिस्तानकडून केला जातोय। या दाव्यात किती तथ्य असायला पाहिजे? काय असतं, एक अशा कॉन्फ्लिक्टची किंवा छोट्या युद्धाची किंवा हल्ल्याची एक धुमश्चक्री असते, त्याला इंग्लिशमध्ये फॉग ऑफ वॉर म्हणतात। त्यात अशा न्यूज येणं, अशा बातम्या पसरवणं हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं। आता मी रिटायर्ड असल्यामुळे मला अगदी अधिकृतरित्या हे माहिती नाही की काही विमान पाडलं असेल की नसेल, परंतु 5 विमानाचा दावा तर नक्कीच खोटा आहे हे मी अगदी ठामपणे सांगू। तज्ज्ञ कर्नल सूर्यकांत चाफेकर आपल्याला ठामपणे सांगतायत की भारताची 5 जेट फायटर जी पाडल्याचा पाकिस्तानकडनं दावा केला जातोय तो अत्यंत खोटा आहे आणि मी जरी रिटायर्ड असलो तरी सुद्धा मी हे ठामपणे सांगू शकतो असं चाफेकर सर म्हणतात। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडनं म्हणजे जसं चाफेकर सर म्हणाले की ही एक सायकोलॉजी निर्माण केली जाते की अशा प्रकारे पराभूत असलेल्या परिस्थितीमध्ये ही जी वक्तव्य येणं स्वाभाविक आहेत। आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात तर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडनं काय नेमकं वक्तव्य करण्यात आलं एका मीडिया चॅनलच्या सोबतच्या संवादामध्ये। सुद्धा तुम्ही कित्येकदा पाहिलं आहे की पीस टाईममध्ये, शांतता काळात ट्रेनिंगमध्ये विमानं जी लोकल फ्लाइंग करत असतात, उडत असतात, प्रशिक्षण करत असतात, त्यात सुद्धा कधी कधी हादसा हा होतोच, तर तो प्रकार सुद्धा असू शकतो। पण असं असतं, आता आपण तिथे जाऊन हमला बोललाय तर पाकिस्तानला काहीतरी आपल्या जनतेसमोर असं ठेवायचं आहे की बा आम्ही काही करतो आहे। त्यामुळे जरी विमान काही तांत्रिक बिघाडामुळेही पडलं असेल किंवा काही झालं असेल तरी ते दावा हाच करणार की आम्ही विमान पाडलं। पण माझी जितकी आत्तापर्यंतची माहिती आहे, मला अजिबात अशी कल्पना नाही की एकही विमान त्यांनी आपलं पाडलेलं आहे। सर, पाकनं याच्या आधी असे खोटारडे अनेक दावे केलेले आहे, यावेळी देखील त्याचा हा खोटारडा कांगावा आहे का आपल्या जनतेला समजवण्यासाठी? असं मला वाटतं, कारण मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली फॉग ऑफ वॉरमध्ये अजून कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी अशा गोष्टी शत्रू राष्ट्राकडून केल्या जातात आणि ते अगदी
काय रुटीनचं मॅटर आहे जेव्हा कॉन्फ्लिक्ट सुरू होतो तेव्हा. त्यामुळे दावे आणि दावे करणं, दावे फेटाळणं ही गोष्ट शत्रू राष्ट्र आणि ज्यांच्यावर हमला झाला आहे त्या दोघांचं असतंच. त्यामुळे यात जर खरोखर तथ्य असेल तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्याचा म्हणजे त्याबद्दलची माहिती सरकार ही नक्कीच बाहेर आणेल, पण ते तात्काळ आणण्याची काही गरज नाही. त्यामुळे एखाद वेळेस नसेलही आणली पण साधारणतः असं काही घडलं तर त्यात ते डिक्लेअर करण्यात किंवा जनतेसमोर आणण्यात काहीही अडचण नसते. त्यामुळे मला असं वाटत नाही की पाकिस्तानचा जो दावा आहे की आमच्यामुळे ते विमान पडलं ती शक्यता कमी आहे. पण मी जे दुसरं कारण सांगितलं तांत्रिक बिघाड इत्यादी इत्यादी, त्यामुळे एखाद वेळेस असेल तर ती बातमी लवकरच आपल्याला कळेल असं मला वाटतं. पण जेव्हा तुम्ही शत्रू राष्ट्रावर असा हमला करता तेव्हा तुमचं काय नुकसान होणार, तुमच्या इतर इन्स्टॉलेशनचं काय, याचा सर्व अंदाज घेऊनच आपण असे हमले करत असतो. म्हणूनच सर एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील आहे की ज्यावेळी या सगळ्या बाबतीतले पुरावे पाकिस्तानच्या मंत्र्यांना मागण्यात आले त्यावेळी त्यांनी बोललं की सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी व्हायरल होतात. अत्यंत हास्यास्पद विधान जे आहे ते पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केलेलं आहे. अगदी नक्की. म्हणूनच मी परत परत म्हणतोय की त्यांचं विधान कितपत खरं आहे हे आपण जरा विचार करूनच त्यावर बोलावं. कारण सोशल मीडियावर जे ते म्हणतायत प्रूफ आहेत ते सगळे बनावट सुद्धा असू शकतात. सोशल मीडियावर आजकाल काय चाललं आहे सगळ्यांना जनतेला कल्पना आहेच. फोटोशॉप करून बनावट चित्र दाखवून जुनी चित्र दाखवून जुनी पडलेल्या विमानाची चित्र दाखवून ते असा दावा सोशल मीडियावर होत असतो. आणि हे सायबर वॉरफेअर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच जेव्हा कोणताही सरकारी माणूस जनतेशी बोलतोय ते सारखे एकच गोष्ट सांगतायत की सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. आमच्याकडून ज्या बातम्या तुम्हाला मिळतील त्याच खऱ्या. म्हणजे जवळजवळ असं म्हणता येईल की ही पण एक अफवा असू शकते आणि जनतेने इतकी मोठी नामुष्की पाकिस्तानावर ओढावलेली आहे. त्याचे 9 ठिकाणं आपण उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्यानंतर देखील पाकिस्तान काही शिकण्याऐवजी फक्त खोटं बोलण्यावर विश्वास करतोय. पाकिस्तान खोटारडा आहे पुन्हा एकदा सिद्ध करून देतो. नक्कीच त्यांचं सर्वायवलच खोटं बोलण्यावर आहे. आता त्यांच्याजवळ अशी एकही गोष्ट उरलेली नाही. मी पहिलेच सांगितलं सुरुवातीला सगळीकडून त्यांचा खात्मा झाला आहे. त्यांच्या जनतेने त्यांच्या विरुद्ध जाऊ नये म्हणून काही ना काही नवीन क्लुप्त्या ते शोधून काढणार आणि त्यातलीच ही अफवा पसरवण्याची एक क्लुप्ती आहे. जनतेने एकदम जागरूक राहून अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असंच मला वाटतं. बिलकुल आपण पाहतोय की पाकिस्तानची जी नामुष्की त्याच्यावर ओढावलेली आहे त्या नामुष्कीतून बाहेर निघण्यासाठी आणि जनतेला पाकिस्तानी जनतेला विश्वास देण्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्ताननं हा खोटा दावा केलेला आहे असं मत जे आहे ते एव्हीएम सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केलेलं आहे. बिलकुल अगदी बरोबर आहे उदय. धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. या संदर्भात आणखी एक मोठी बातमी बघूयात. अल कायदाकडनं भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता असं निवेदन अल कायदाकडनं जारी करण्यात आलेलं आहे. एक मोठी बातमी. अल कायदाकडून भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता असल्याचं निवेदन अल कायदाकडनं जारी करण्यात आलंय. कालच्या ऑपरेशन सिंदूर नंतरच्या या सगळ्या घडामोडी आपण बघतोय. अल कायदाकडनं निवेदन जारी करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर म्हणजेच भारताची आक्रमकता असं अल कायदाकडनं निवेदन जारी केलंय. आणखी एक मोठी बातमी. पाकिस्तानातलं लाहोर स्फोटानं हादरून गेलंय. लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले. त्यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षीकरण करण्यात आलेला आहे. लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे आणि या स्फोटानंतर लोक घाबरलेत, घराबाहेर पडलेत. ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय. जीवितहानीबद्दलची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरनं असं दिसतंय की इमारतींचं मोठं नुकसान झालंय आणि यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालेला आहे आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय.